यवतमाळ जिल्ह्यातील 58,000 लाडक्या बहिणींची पात्रता तपासणी अंगणवाडी सेविकांना सोपवण्यात आली आहे। यात अंगणवाडीची कामं सांभाळून अतिरिक्त कामं करणं अशक्य असल्याचं सांगत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं या कामावर बहिष्कार टाकलाय। समितीने महिला आणि बालकल्याण विभागाला पत्र दिलं असून यामुळे सर्वेक्षण पूर्णपणे रखडलंय। जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत 6 लाखांहून अधिक पात्र लाभार्थी आहेत। यातील 58,000 बहिणी विविध कारणांमुळे सध्या अपात्र ठरल्या आहेत। त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे। तर या आंदोलनामुळे पात्र अपात्र तपासणी विलंबित होईल आणि खऱ्या लाभार्थींच्या हक्कांना खरोखरच उजाळा मिळणार का असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे काम न करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे। लाडक्या बहिणीच्या संदर्भात सांगायचं झालं तर सर, याआधी आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेला आम्ही भरपूर कामं केले। आमच्याकडे आम्ही ते फॉर्मसुद्धा स्वीकारले। सेतूवाल्यांनी 150-200 रुपये भरून महिलांचे फॉर्म भरले, पण आम्ही 5 पैसे न घेता हे काम केलेलं आहे। आणि त्यामध्ये आम्हाला 50 रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता द्यायचं असं कबूल केलेलं होतं, पण अद्यापही आम्हाला भेटलेला नाही आहे। आणि वरतून आम्हाला अधिकाऱ्यांचा म्हणजे दबाव येतो की नाही तुम्हाला हे काम करावंच लागते। आणि आता आजची स्थिती अशी झालेली आहे की 58,000 महिला यवतमाळ जिल्ह्यामध्ये वगळल्या गेलेले आहेत लाडकी बहिणीपासून। तर त्या महिला आमच्याकडे येतात आणि हे काम तुम्हालाच देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही हे कागदपत्र स्वीकारा। याचा परिणाम आमच्या मुलांवर होत आहे सर, आणि पूर्वशालेय शिक्षणावर होत आहे। गरोदर मातेचं लसीकरण, बालकांचं लसीकरण, THR वाटप, फेस कॅप्चर असे अनेक कामं अंगणवाडी सेविकेवर लादलेले आहेत। आणि या कामामुळे आम्ही म्हणजे आमच्या पर्सनल जीवनावर पण सुद्धा याचा परिणाम होत आहे। आमच्या काही महिला अगदी म्हणजे 65 वर्षाच्या सुद्धा झालेल्या आहेत, त्यांना BP शुगरचा त्रास आहे। तर हा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा होत आहे। म्हणजे अंगणवाडी सेवेचा जर सक्षम नसेल तर आम्ही हे काम कसे करणार? त्यामुळे आम्ही आज या कामावर बहिष्कार टाकलेला आहे।